नमस्कार स्वामी कुटुंबातील सर्व सदस्यांनो. अनेकदा आपण म्हणतो, स्वामी मी इतका चांगला वागूनही माझ्यासोबतच असं का होतंय, माझा वाईट काळ संपत का नाहीये. मित्रांनो, कर्माचा हिशोब हा खूप सूक्ष्म असतो. आज आपण महाभारतातील एका प्रसंगातून समजून घेणार आहोत की स्वामी समर्थ आपल्या कर्माबद्दल नक्की काय मार्गदर्शन करतात. महाभारतात कुरुक्षेत्राच्या युद्धात कर्माचे फळ प्रत्यक्ष समोर आले. ज्यांनी अधर्माला साथ दिली त्यांना त्याचे फळ भोगावे लागले. आपण अनेकदा छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो, जसे की कोणाचा अपमान करणे, कोणाची मदत न करणे किंवा मनात द्वेष ठेवणे. आपल्याला वाटतं की याने काय होतंय, पण हेच छोटे विचार पुढे जाऊन मोठे कर्म बनतात. स्वामी समर्थ म्हणतात, हे शरीर हे कर्माचं क्षेत्र आहे. तू जे पेरतोस तेच तुला कापावं लागतं. आपण फळाची अपेक्षा करतो, पण पेरणी करताना मात्र विचार करत नाही. जर तुम्हाला तुमचे आजचे आयुष्य बदलायचे असेल तर तुमच्या कर्माची दिशा बदला. तुम्ही जर कुणाला निरपेक्ष भावनेने मदत केली तर स्वामींच्या रूपाने ती मदत पुन्हा तुमच्याकडे 10 पटीने परत येते. हे विश्वाचे चक्र आहे, जे द्याल तेच परत मिळेल. स्वामी आपल्याला पुढे सांगतात, बेटा संकटाच्या काळात शांत राहा, कारण ती तुझी जुनी कर्माची फळं आहेत. तू संयम ठेवला तर ते भोगून संपतील, पण तू जर तिथेही वाईट कर्म केलंस तर ती पुन्हा पुन्हा तुझा पाठलाग करतील. स्वामींचे हे शब्द आजच्या धावपळीच्या आयुष्यात खूप महत्वाचे आहेत. जेव्हा आपण संकटात असतो तेव्हा आपली सहनशक्ती संपते आणि आपण रागाच्या भरात चुकीची पावले उचलतो. हेच टाळायचे आहे. तो जुना हिशोब चुकता होऊ द्या आणि नवीन आयुष्याची सुरुवात चांगल्या कर्माने करा. आजपासून एक प्रतिज्ञा करा, केवळ चांगल्या कर्मांची पेरणी करा. तुम्ही आज कोणती चांगली गोष्ट केली, कोणाशी गोड बोललात, कोणाला मदत केली किंवा कोणासाठी प्रार्थना केली, कमेंटमध्ये नक्की लिहा. आपण सर्वजण मिळून एकमेकांना प्रोत्साहित करूया. आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतरांनाही शेअर करा, जेणेकरून स्वामींचा हा संदेश घराघरात पोहोचेल. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ.